नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिन्यातील महामॅरेथॉन पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 100 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, आणि या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, विक्रांत मॅसी यांना मिळालेला आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर त्यांना हा पुरस्कार 2023च्या ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट 12th फेल मध्ये अभिनयासाठी मिळालेला आहे। तर 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर कोठे झाला? तर गोवामध्ये झाला, आणि केव्हा? तर 20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान झाला। यानंतर आयोजक तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा होता। ठीक आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने अलीकडेच मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश या राज्याने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अरुणाचल प्रदेश सरकारने कृषी उत्पादन उत्पादकांना मदत देण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे। तर या उपक्रमाअंतर्गत 72 लाख रुपये किमतीची अंदाजे 400 टन फळे आणि भाजीपाला देशी शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारतीय सैन्याला पुरविण्यात आलेला आहे। यानंतर आपण अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे इटानगर, सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत, आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न, तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, काश पटेल यांची नियुक्ती केली आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणते राज्य 1 डिसेंबर रोजी आपला 62वा राज्य दिवस साजरा करत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नागालँड हे राज्य। कोणते? तर नागालँड हे राज्य। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर नागालँड 1 डिसेंबर 2024 रोजी आपला 62वा राज्यत्व दिवस साजरा करत आहे। तर या दिवशी 1963 मध्ये ते अधिकृतपणे भारताचे 16वे राज्य बनले। तर या कालावधीमध्ये शिक्षक उपस्थिती निरीक्षण प्रणाली स्माइल ॲप लॉन्च केले जाईल। यानंतर त्याचबरोबर सरकारी कामकाजाचे डिजिटल आणि आधुनिकीकरण करण्याचा उपक्रम स्मार्ट सचिवालय देखील सुरू करण्यात येणार आहे। यानंतर नागालँड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी कोहिमा आहे, सध्याचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आणि सध्याचे राज्यपाल आहेत ला गणेशन। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये जागतिक बँकेच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, हरियाणा या। कोणत्या? तर हरियाणा या। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर हरियाणामध्ये जागतिक बँकेच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना केली जाईल। तर यामुळे तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्य उपलब्ध करून देण्यास मदत होईल। यानंतर पुढील प्रश्न आहे, तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये बस सांगवारी ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, छत्तीसगड या। कोणत्या? तर छत्तीसगड या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नुकतेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी बस सांगवारी ॲप लॉन्च केले आहे। तर या ॲपद्वारे बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचे वेळापत्रक आणि मार्गांची माहिती घरबसल्या सहज मिळू शकणार आहे। तर यानंतर आपण छत्तीसगड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे रायपूर, आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत श्री विष्णुदेव साई। यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। ठीक आहे। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात।
तर 1984च्या भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस पाळला जात असतो. तर हवा, पाणी आणि मातीवर परिणाम करणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता वाढवणे आणि भोपाळसारख्या औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांच्या गरजेवर भर देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. यानंतर राष्ट्रीय प्रदूषण दिवस 2024 ची थीम काय होती, तर स्वच्छ हवा, हरित पृथ्वी आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने एक पाऊल ही थीम आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2024 मध्ये प्रयागराजच्या महाकुंभ क्षेत्राला तात्पुरता जिल्हा म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी उत्तर प्रदेश. या कोणत्या, तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रयागराजचा महाकुंभ मेळा परिसर यूपी सरकारने तात्पुरता जिल्हा घोषित केला आहे. तर यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभाची तयारी आणि प्रशासन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा तात्पुरता जिल्हा तयार करण्यात आलेला आहे, तर जो इतर कायमस्वरूपी जिल्ह्यांप्रमाणेच काम करेल. यानंतर यामध्ये डीएम, एसपी, मॅजिस्ट्रेट अशी सर्व पदे निर्माण करण्यात आलेली दिसून येत आहेत. तर 4 तहसील क्षेत्रातील 67 गावे एकत्र करून या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर यानंतर महाकुंभ दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. तर यावेळी तो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये प्रयागराजमध्ये आयोजित केला जाईल. तर यानंतर मित्रांनो उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा आणि राज्य पक्षी सारस आहे. आणि लोकसभेच्या एकूण 80 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील वनस्पती आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि कोणत्या बँकेने $98 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आशियाई विकास बँक. या कोणत्या, तर आशियाई विकास बँक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँकेने बागायती पीक शेतकऱ्यांना रोगमुक्त लागवड साहित्य देण्यासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे. तर यामुळे पिकांची उत्पादन आणि गुणवत्ता वाढेल आणि पिके हवामान बदलासाठी अधिक लवचिक बनतील. यानंतर हा प्रकल्प सरकारच्या स्वावलंबी स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाला मदत करेल, जे वनस्पती आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देते. यानंतर मित्रांनो एडीबी विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एडीबीचा लॉंग फॉर्म एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँक आणि स्थापना 1966 मध्ये झाली. मुख्यालय मनिला फिलिपिन्स मध्ये आहे आणि 11वे अध्यक्ष आहेत मसातो कांडा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर सदस्य देश एकूण आहेत 69 आणि 69वा सदस्य देश आहे इस्रायल. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर मैया सांडू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी मोल्डोवा. या कोणत्या, तर मोल्डोवा या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर मोल्डोवाची राजधानी आहे चिसिनाऊ आणि चलन आहे मोल्डोवन ल्यू. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत आणि कोणत्या देशामध्ये पहिला संयुक्त सराव सिनबॅक्स आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कंबोडिया. या कोणत्या, तर कंबोडिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत कंबोडियाचा पहिला संयुक्त टेबल टॉप सराव सिनबॅक्स 1 डिसेंबर 2024 रोजी फॉरेन ट्रेनिंग नोड पुणे महाराष्ट्र येथे सुरू झाला. तर यानंतर दोन्ही देशांच्या लष्करांमधील हा पहिला सिनबॅक्स सराव 1 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. यानंतर मित्रांनो भारतीय लष्कराच्या इन्फंट्री ब्रिगेडचे 20 सदस्य आणि 20 कंबोडियन आर्मीचे कर्मचारी सिनबॅक्स या पहिल्या सरावात सहभागी होत आहेत. यानंतर कंबोडियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे नोम पेन आणि चलन आहे कंबोडियन रिएल. यानंतर पुढील प्रश्न, तर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे पुरुष विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए लक्ष्य सेन याने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने 2024 च्या
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष विजेतेपद पटकावले आहे? तर 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेल्या लक्ष्य सेनने लखनौ येथे 2024च्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावून आपल्या कारकिर्दीमध्ये 5वे BWF एकेरी विजेतेपद पटकावले आहे। तर लक्ष्य सेनने अंतिम फेरीत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा 21-6 आणि 21-7 ने असा पराभव केला। यानंतर पुढील प्रश्न, तर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे महिला विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, PV सिंधूने जिंकले आहे। कोणी? तर PV सिंधूने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू PV सिंधूने 2024 सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे महिला विजेतेपद पटकावले आहे। तर तिने अंतिम फेरीमध्ये चीनचा खेळाडू वू लुओ यू याचा 21-14 ते 21-16 असा पराभव करून या एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। तर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथील बाबू बनारसी दास इंडोर स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेली होती। यानंतर बॅडमिंटन जागतिक महासंघाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ही बॅडमिंटन खेळाची जागतिक प्रशासकीय एक संस्था आहे। तर त्याची स्थापना 1934 मध्ये लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशन म्हणून झाली। तर मुख्यालय आहे क्वालालंपूर मलेशियामध्ये आणि अध्यक्ष आहेत पॉल एरिक हायर लार्सन। ठीक आहे मित्रांनो। तर यानंतर पुढील प्रश्न, तर रायथू भरोसा योजना कोणत्या राज्याची आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तेलंगणा या राज्याची। कोणत्या? तर तेलंगणा या राज्याची। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी रायथू भरोसा योजना सुरू करण्याची घोषणा केली, तर ज्यामध्ये रायथू बंधू अंतर्गत 10,000 वरून 15,000 एकर वार्षिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे। यानंतर काँग्रेस सरकारने 20,616 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ केले, तर 25.35 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। यानंतर राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज खत सबसिडी आणि MSP धोरणांसह मदत करते। यानंतर तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद। सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे राज्याचे 8वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मध्य प्रदेश या। कोणत्या? तर मध्य प्रदेश या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव नॅशनल पार्क हे राज्यातील 8वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तर माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या म्हणजेच NTCAच्या तांत्रिक समितीने मान्यता दिलेली आहे। तर यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे भोपाळ। सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आहेत आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल हे आहेत। यानंतर मित्रांनो लोकसभेच्या एकूण 29 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पश्चिम बंगाल या। कोणत्या? तर पश्चिम बंगाल या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पश्चिम बंगालच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे कारण युनेस्कोने हे हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च गंतव्य स्थान घोषित केले आहे। तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धार्मिक वारसा आणि चहा पर्यटनात राज्याच्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर भर दिलेला दिसून येत आहे। तर या विकासामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळाली नाही तर हजारो तरुणांना रोजगारही मिळालेला आहे। तर यानंतर पश्चिम बंगाल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी आहे कोलकाता। सध्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सध्याचे राज्यपाल आहेत CV आनंद बोस। यानंतर राष्ट्रीय उद्याने तर बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेमध्ये असलेला पंबन पूल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर
ऑप्शन सी तामिळनाडू या राज्यामध्ये. कोणत्या? तर तामिळनाडू या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तामिळनाडूच्या रामेश्वरम मधील नवीन पंबन पुलाची काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत. तर हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज आहे जो सध्याच्या 105 वर्ष जुन्या पुलाची जागा घेईल. तर यानंतर नवीन पंबन पूल मंडपम ते पंबन जोडतो, त्यामुळे रामेश्वरम धामला जाणाऱ्या भाविकांना सहज पोहोचता येईल. तर नवीन पंबन पूल 2.05 किलोमीटर लांबीचा पूल असून 72 मीटर उभा लिफ्ट स्पॅन आहे. तर देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच पूल आहे. तर या स्टील पुलाचे डिझाईन TYPSA इंटरनॅशनल कन्सल्टंटने तयार केले आहे. तर यानंतर त्याच्या डिझाईनमध्ये युरोपियन आणि भारतीय कोड वापरण्यात आलेले दिसून येत आहेत. यानंतर तामिळनाडूविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. सध्याचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन हे आहेत आणि राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल आहेत RN रवी. ठीक आहे मित्रांनो, कोण आहेत सध्याचे राज्यपाल? RN रवी. यानंतर पुढील प्रश्न. तर बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती अलीकडेच ओडिशामध्ये सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ब्लॅक पॅन्थर ही दुर्मिळ प्रजाती. कोणती? तर ब्लॅक पॅन्थर ही. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर ऑल ओडिशा बिबट्या अंदाज 2024 वर आधारित ओडिशाच्या 3 वन विभागामध्ये दुर्मिळ मेलानिस्टिक ब्लॅक पॅन्थर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिबट्याच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. तर ही प्रजाती शिकार करण्यासाठी विशेषतः असुरक्षित आहे आणि राज्य त्यांचा रक्षणासाठी उपाययोजना करत आहे. तर यानंतर सर्वेक्षणात ओडिशात एकूण 696 बिबट्या आढळून आलेले आहेत, जे मागील अंदाजापेक्षा वाढ दर्शवतात. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए संरक्षा ॲप. कोणते? तर संरक्षा ॲप. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रेल्वेने प्रवासी सुरक्षा आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी संरक्षा नावाचे ॲप लॉन्च केले आहे, जे ट्रेन प्रवास अधिक सुरक्षित करेल. त्यानंतर आपण रेल्वेविषयी सामान्य ज्ञानाचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. तर 1853 मध्ये कोणत्या 2 स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली? तर मुंबई ते ठाणे. यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे? तर चिनाब नदीवर. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये रेल्वे मार्गाची स्थापना करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसिया. यानंतर पुढील प्रश्न. खालीलपैकी भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह कोणाचे आहे? तर भोलू हत्तीचे आहे. तर यानंतर भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोलकातामध्ये आहे. यानंतर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा. यानंतर भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर सतीश कुमार हे रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर पार्कर सोलर प्रोब ऐतिहासिकदृष्ट्या सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले आहे, तर ते कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नासा या. कोणत्या? तर नासा या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नासाच्या पार्कर सोलर प्रोबने सूर्याच्या पृष्ठभागापासून 6.1 दशलक्ष किलोमीटर अंतरावर सूर्याच्या सर्वात जवळचा दृष्टिकोन सुरक्षितपणे पूर्ण केला आहे. तर 2018 मध्ये लॉन्च केलेले मिशन सूर्याचे बाह्य वातावरण आणि सौर वाऱ्याच्या उत्पत्तीचे अन्वेषण करते. यानंतर नासाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 29 जुलै 1958 मध्ये झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC आणि सध्याचे अध्यक्ष बिल नेल्सन हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न. तर प्रोबात 3 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी युरोपन स्पेस एजन्सी या. कोणत्या? तर ESA या. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न. तर वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा टॅग कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए श्रीनगर या शहराला. कोणत्या? तर श्रीनगर या शहराला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलने श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी ही पदवी प्रदान केली आहे. तर 4000 वर्षांची कामगिरी
श्रीनगरला कारागिरीचा मोठा इतिहास आहे, तर विशेषतः शाल, गलिचा आणि कागदाच्या माशाच्या कलाकृतीमध्ये हे प्रसिद्ध आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणते अलीकडे भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, रतापाणी व्याघ्र प्रकल्प. कितवे? तर 57वे व्याघ्र प्रकल्प. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलेले दिसून येत आहे. तर रतापाणी व्याघ्र प्रकल्प 1271.4 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे. यानंतर भोपाळ जवळील रतापाणी जंगल, ज्यामध्ये 70हून अधिक वाघ आहेत आणि पर्यटन, संवर्धन आणि स्थानिक रोजगारांच्या संधींना चालना देत आहेत. यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. राजधानी आहे भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल हे आहेत. आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर 2024 कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ब्रेन रॉटला. कोणाला? तर ब्रेन रॉटला. तर यानंतर मित्रांनो, ब्रेन रॉट याचा अर्थ काय होतो? तर क्षुल्लक किंवा कमी गुणवत्तेच्या ऑनलाईन सामग्रीच्या अत्यधिक वापरामुळे होणारी मानसिक अधोगती, अशी या संज्ञेची व्याख्या आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश प्रथमच अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, आपला भारत देश करणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये अंध क्रिकेटचा पहिला महिला T20 विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्यात आलेले आहे. तर हायब्रिड मॉडेलमुळे पाकिस्तानचे सामने नेपाळ किंवा श्रीलंकेमध्ये खेळवले जातील. तर यानंतर पुढील प्रश्न, तर एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड 2024 कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मारिया व्हिक्टोरिया जुआनने जिंकला आहे. कोणी? तर मारिया व्हिक्टोरिया जुआनने जिंकला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई स्पोर्ट्स गेम्सच्या फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पवन कंपेलीने. कोणी? तर पवन कंपेलीने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताच्या पवन कंपेलीने 3 डिसेंबर रोजी बँकॉक येथे 2024 आशियाई एक्सपोर्ट्स गेम्समध्ये फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. तर पवन कंपेलीने इंडोनेशियाच्या असगार्ड्स अझीजीचा 2-1 असा पराभव केला. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबेर शिकारा कोणत्या तलावावर सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दल सरोवर या. कोणत्या? तर दल सरोवर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबेर शिकारा ही जम्मू आणि काश्मीर मधील दल सरोवरवर सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने 2025 या वर्षासाठी $126 अब्ज विक्रमी लष्करी खर्चाला मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, रशिया या. कोणत्या? तर रशिया या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2025च्या बजेटवर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये राष्ट्रीय संरक्षणासाठी $126 अब्ज वाटप केले आहे. तर ज्यामध्ये एकूण सरकारी खर्चाच्या 32.5% समावेश आहे. यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत आणि ब्रिटनमध्ये 2+2 चर्चेची दुसरी आवृत्ती कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्लीमध्ये झालेली आहे. कोठे? तर दिल्लीमध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर दुसरा भारत आणि युनायटेड किंगडम 2+2 विदेशी आणि संरक्षण संवाद डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. तर यानंतर पहिला भारत आणि युनायटेड किंगडम 2+2 विदेशी आणि संरक्षण संवाद नवी दिल्ली येथे ऑक्टोबर 2023 मध्ये आयोजित करण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न,
तर 2800 ILO रेटिंग मिळविणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अर्जुन एरिगेसी हा ठरला आहे. कोण? तर अर्जुन एरिगेसी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ग्रँड मास्टर अर्जुन एरिगेसी हा शास्त्रीय बुद्धिबळामध्ये 2800 ILO रेटिंग गुण मिळविणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आणि जगातील 16वा खेळाडू ठरला आहे. तर 21 वर्षीय अर्जुन एरिगेसी हा 2800 ILO रेटिंग गुण मिळविणारा विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे. तर यानंतर मित्रांनो FIDE विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 20 जुलै 1924 मध्ये स्थापना झाली. कोठे? तर पॅरिस फ्रान्समध्ये. मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड आणि सध्याचे अध्यक्ष अर्काडी ड्वरकोविच हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ कोणी घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. कोणी? तर देवेंद्र फडणवीस यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आलेली असून त्यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपने मित्रपक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्याने राज्यातील निवडणुकीत 132 जागांसह ऐतिहासिक विजय संपादन केला. तर यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. तर यानंतर महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस हे आहेत. तर किती? तर 5 दिवस होते. यानंतर महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री कोण होते? तर एकनाथ शिंदे हे होते. यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राजधानी आहे मुंबई आणि राज्यपाल सध्याचे CP राधाकृष्णन आहेत. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील माहिती. तर भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र हे ठरले आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, लक्ष द्या माहितीकडे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. यानंतर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आहे. यानंतर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. कोण? तर सुजाता सौनिक या. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो. यानंतर 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आले होते. तर यानंतर पुढील प्रश्न. तर पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप कोणत्या देशाने जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या भारत देशाने जिंकला आहे. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताने पुरुष ज्युनियर हॉकी आशिया चषक जिंकला आहे. तर ओमानमधील मस्कत येथे झालेल्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. तर या विजयासह भारताने या खंडीय स्पर्धेत 5व्यांदा विजेतेपद पटकावले आहे. तर यानंतर यापूर्वी भारताने 2004, 2008, 2015 आणि 2023 मध्येही चॅम्पियनशिप जिंकली होती. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट तयार केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चीन. कोणत्या? तर चीन. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर चीनच्या रोबोटिक कंपनी रोबोट एराने 3 डिसेंबर रोजी स्टार 1 नावाचा रोबोट तयार केला आहे. तर हा जगातील सर्वात वेगवान रोबोट आहे जो ताशी 12.96 किलोमीटर वेगाने धावू शकतो. यानंतर स्टार 1 ने चीनी कंपनी युनिट्रीच्या H1 रोबोटला पराभूत केले आहे. तर यानंतर H1 रोबोटने मार्च 2024 मध्ये ताशी 12 किलोमीटर वेगाने धावून एक विक्रम केला होता. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या राज्याने सार्वजनिक गोमांस खाण्यावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम या राज्याने. कोणत्या? तर आसाम या राज्याने. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आसाममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, उत्सव आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये गोमांस खाण्यावर तत्काळ बंदी घालण्यात आलेली आहे. तर धार्मिक, सामाजिक आणि
इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गोमांस दिले जाणार नाही. तर यानंतर आसाम कॅटल प्रिझर्वेशन ऍक्ट 2021 मजबूत करण्यासाठी ही तरतूद जोडण्यात आलेली आहे. तर हिंदू, जैन आणि शीख बहुसंख्य असलेल्या काही भागामध्ये गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीवर या कायद्याने बंदी घातली आहे. तर आसामविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी दिसपूर आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सध्याचे राज्यपाल आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणाच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या. कोणाच्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस 2024 साजरा केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर भीमराव रामजी आंबेडकर यांचे समाधीस्थान चैत्यभूमी मुंबईमध्ये आहे आणि भीमराव रामजी आंबेडकरांचा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे विजयवाडा आंध्र प्रदेशात. यानंतर मित्रांनो, तर स्टॅच्यू ऑफ नॉलेज तर लातूर महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न. तर नासाचे पुढील प्रमुख म्हणून नुकतेच कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी जेरेड इसाकमन यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीश जेरेड इसाकमन यांना नामनिर्देशित केले आहे. तर ज्यांनी एलॉन मस्कच्या स्पेसएक्स वरून अंतराळात पहिली खाजगी अंतराळ यात्रा केली होती. तर त्यांच्या प्रशासनातील नासाचे पुढील प्रमुख म्हणून. यानंतर नासाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर नासाचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर नासाची स्थापना 29 जुलै 1958 मध्ये झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्समध्ये आहे आणि अध्यक्ष सध्याचे जेरेड इसाकमन हे सध्याचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या न्यायाधीशाच्या शपथेनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या एकूण 32 झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी न्यायमूर्ती मनमोहन यांच्या. कोणाच्या? तर न्यायमूर्ती मनमोहन यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर न्यायमूर्ती मनमोहन दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 32 पर्यंत वाढवली आहे. तर 28 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या पदोन्नतीची शिफारस केली होती. तर यानंतर सर्वोच्च न्यायालयाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना सर्वोच्च न्यायालयाची 26 जानेवारी 1950 मध्ये झाली. तर 51वे सरन्यायाधीश कोण आहेत सध्याचे? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर हॉकी इंडिया लीग 2024-25 कोठे सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ओडिशामध्ये सुरू झाला आहे. कोठे? तर ओडिशामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हॉकी इंडिया लीग म्हणजे HIL 2024-25 राउरकेला ओडिशा येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम मध्ये सुरू झाला आहे. तर लीग 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. तर पहिला तर 28 डिसेंबर ते 18 जानेवारी पर्यंत चालणार आहे पहिला टप्पा. त्यानंतर दुसरा टप्पा 19 जानेवारी पासून सुरू होईल. त्यानंतर उपांत्य फेरी 31 जानेवारी रोजी तह महाअंतिम फेरी 1 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. यानंतर हॉकी इंडिया विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 20 मे 2009 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की. कोण आहेत सध्याचे अध्यक्ष? दिलीप तिर्की हे. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या राज्याने इंदिराम्मा आवास योजना फेज 1 सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तेलंगणा या राज्याने. कोणत्या? तर तेलंगणा या राज्याने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर या योजनेअंतर्गत तेलंगणातील 119 विधानसभा मतदारसंघातील 4.5 लाख कुटुंबांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे हैदराबाद. सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. तर यानंतर मित्रांनो, तर तेलंगणामध्ये बथुकम्मा सण साजरा केला जातो. तर भारतीय वेगवान गोलंदाज
मोहम्मद सिराजची तेलंगणा सरकारने DSP म्हणून नियुक्ती केली आहे? तर यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 26 डिसेंबर रोजी भारतामध्ये दरवर्षी वीर बाल दिवस साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर वीर बाल दिवस भारतामध्ये दरवर्षी 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग जी यांच्या 4 शूर पुत्रांच्या अतुलनीय त्याग आणि धैर्याचा आदर करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो आपण डिसेंबर महिन्यातील खूप महत्त्वाचे दिवस पाहूयात. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस, यानंतर 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस, 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक मृदा दिवस, यानंतर 8 डिसेंबर रोजी बोधी दिवस, 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस आणि परदेशी राजस्थानी दिवस, 11 डिसेंबर रोजी युनिसेफ स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबर रोजी विजय दिवस, 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस, 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवस आणि 21 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला मित्रांनो. आणि 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस आणि 25 डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, तर फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फ्रँकोइज बायरो झाले आहेत. कोण? तर फ्रँकोइज बायरो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून फ्रँकोइज बायरो यांची नियुक्ती मागील सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावानंतर केली आहे. तर त्यांनी मिशेल बार्नियरची जागा घेतली. तर फ्रान्सविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे पॅरिस, चलन युरो आणि सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन हे आहेत. यानंतर सध्याचे पंतप्रधान कोण? तर फ्रँकोइज बायरो हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ग्वाल्हेर मध्य प्रदेश या. कोणत्या? तर ग्वाल्हेर मध्य प्रदेश या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील व्हिक्टोरिया मार्केट बिल्डिंग मध्ये GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले. तर GSI जिओलॉजी म्युझियम लोकांमध्ये वैज्ञानिक स्वभाव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देते. यानंतर मित्रांनो भारतातील प्रमुख संग्रहालय यावर आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. तर वैदिक 3D संग्रहालय वाराणसीमध्ये, बंजारावर विरासत संग्रहालय महाराष्ट्र वाशिममध्ये, यानंतर भारतातील पहिले सागरी संग्रहालय लोथल गुजरातमध्ये, यानंतर भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणा, तर भारतातील पहिले चंदन संग्रहालय कर्नाटक, यानंतर मित्रांनो भारतातील पहिले रेल्वे संग्रहालय दिल्ली आणि हिंदी साहित्य संग्रहालय वाराणसीमध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर येस बँकचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनीष जैन बनले आहेत. कोण? तर मनीष जैन. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने मनीष जैन यांची येस बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर मनीष जैन यांची नियुक्ती 11 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2027 या 3 वर्षांसाठी केली जाईल. यानंतर येस बँकेविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना 2004 मध्ये झाली, मुख्यालय मुंबई आणि सध्याचे CEO आहेत प्रशांत कुमार. कोण आहेत? प्रशांत कुमार. यानंतर पुढील प्रश्न, तर विजय दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो. किंवा तर 16 डिसेंबर रोजी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 1971च्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने
पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो. तर यावर्षी 1971च्या युद्धाचा आणि भारत बांगलादेश मैत्रीचा 53वा वर्धापन दिवस साजरा केला जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर टाइम मासिकाने 2024 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केलेली आहे. कोणाची? तर डोनाल्ड ट्रम्प यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2024 साठी टाइम मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर टाइमच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. तर याआधी त्यांना 2016 मध्ये ही पदवी मिळाली होती. यानंतर पुढील प्रश्न, तर 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली व्यक्ती कोण बनली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, एलॉन मस्क ही बनलेली आहे. कोण? तर एलॉन मस्क ही. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एलॉन मस्क $400 अब्ज संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. तर जगातील 500 श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती $10 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच पहिली भारतीय सागरी वारसा परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. तर आरबीआयने नुकताच सुधारित जीडीपी वाढीचा अंदाज काय सांगितला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 6.6% सांगितला आहे. आरबीआयने नुकताच सुधारित जीडीपी वाढीचा अंदाज किती? तर 6.6%. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फायनान्शियल इयर 2025 साठी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी वाढीचा अंदाज 7.2% वरून 6.6% पर्यंत कमी केला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला दिला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, मिशेल बॅचेलेट यांना दिला जाणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचेलेट गेरिया यांची 2024च्या शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर बॅचेलेट यांना मानवाधिकार, शांतता आणि लैंगिक समानता यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलेले दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, शम्मी सिल्वा बनले आहेत. कोण? तर शम्मी सिल्वा. तर यानंतर पुढील प्रश्न, तर पुरुषांच्या अंडर 19 क्रिकेट आशिया कपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बांगलादेशने जिंकले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बांगलादेशने भारताचा 59 धावांनी पराभव करून अंडर 19 आशिया चषक जिंकले. तर स्थळ कोठे होते? तर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना झाला. तर लक्ष्य भारताने विजयासाठी 199 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण ते गाठू शकले नाही. यानंतर अंडर 19 आशिया चषक स्पर्धेत ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताला 2024च्या विजेतेपदासाठी आपली बोली निश्चित करता आलेली नाही. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोधी निवड झाली आहे. तर या भूमिकेमध्ये त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. तर कुलाब्यातील भाजपचे आमदार नार्वेकर यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद भूषवले होते. यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 48,500 हून अधिक मतांच्या फरकाने त्यांची विधानसभेची जागा जिंकली होती. यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
अलीकडेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी जोधपूरमध्ये. कोठे? तर जोधपूरमध्ये. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एका विशेष समारंभामध्ये जोधपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. तर यावेळी शहा यांनी भारताच्या एकात्मतेत पटेलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. तर या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतही तेथे उपस्थित होते. तर यानंतर पुढील प्रश्न. तर भारताने कोणत्या शेजारी देशाला 2200 मेट्रिक टन तांदूळ पाठवला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए म्यानमार या. कोणत्या? तर म्यानमार या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारताने मानवतावादी मदतीचा भाग म्हणून म्यानमारला 2200 मेट्रिक टन तांदूळ दिला आहे. तर हा उपक्रम म्यानमारच्या लोकांना मदत करण्यासाठी भारताच्या ॲक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट धोरणांच्या अनुषंगाने आहे. यानंतर सुरुंगांमध्ये सर्वाधिक मृत्यू होणारा देश म्हणून म्यानमार समोर गंभीर आव्हाने देखील आहेत. तर म्यानमारची राजधानी आहे नेपिडाऊ, चलन आहे क्यात. यानंतर पुढील प्रश्न. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या? तर हरियाणा या राज्यामध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर रोजी हरियाणातील पानिपत येथे विमा सखी योजना सुरू केली. तर याचा उद्देश महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवणे हा आहे. तर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी चंदीगड, सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे आहेत आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर अलीकडेच RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संजय मल्होत्रा. कोण? तर संजय मल्होत्रा. तर यानंतर पुढील प्रश्न. तर WTA ने 2024 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणाला घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आर्यना सबलेंकाला. कोणाला? तर आर्यना सबलेंकाला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बेलारूसच्या आर्यना सबलेंका हिची WTA म्हणजेच महिला टेनिस असोसिएशन 2024 सालची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तर आर्यना सबलेंका हिने पहिल्यांदाच WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. तर WTA बद्दल महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो आपण. तर महिला टेनिस असोसिएशनची स्थापना 1973 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू बिली जीन किंग यांनी केली होती. तर WTA ही महिला टेनिस व्यावसायिक खेळाडूंसाठी जागतिक प्रशासकीय एक संस्था आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए देवजीत सैकिया यांची नियुक्ती केली आहे. कोणाची? तर देवजीत सैकिया यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजीत सैकिया यांची बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तर तेजय शहा यांची जागा घेतील, ज्यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. यानंतर BCCI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर BCCIची स्थापना 4 डिसेंबर 1928 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि सध्याचे अध्यक्ष आहेत देवजीत सैकिया. ठीक आहे मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे. तर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सतीश करुणाकरणने जिंकले आहे. कोणी? तर सतीश करुणाकरणने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय बॅडमिंटनपटू सतीश करुणाकरणने BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 गुवाहाटी आसाम येथे 3 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर अमेरिकाच्या नोब्रास्का स्टेट कॅपिटलमध्ये कोणत्या भारतीय महापुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी महात्मा गांधीजी यांच्या. कोणाच्या? तर महात्मा गांधीजी यांच्या
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नेब्रास्काचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी स्टेट कॅपिटल येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि 6 डिसेंबर हा महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केला. तर भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सिएटल अखत्यारीतील राज्याच्या राजधानीत गांधींचा हा पहिलाच पुतळा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर RBI ने डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केलेला वर्तमान पॉलिसी रेपो दर काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 6.50%. किती? तर 6.50%. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने डिसेंबर 2023च्या त्यांच्या पतधोरण बैठकीमध्ये पॉलिसी रेपो दर 6.50% वर सतत 11व्या वेळी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तर RBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि 26वे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. कोण आहेत? संजय मल्होत्रा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर दिल्ली येथे झालेल्या आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी 6वे स्थान. कितवे? तर 6वे स्थान. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर दिल्लीतील आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये भारत 6व्या स्थानावर राहिलेला आहे. तर जपानने दक्षिण कोरियाचा पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर अंतिम फेरीत जपानने चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये 25-24 असा विजय मिळवला. तर कझाकिस्तानने इराणला हरवून 3रे स्थान पटकावले आहे आणि इराण 4थ्या स्थानावर राहिलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर कोणत्या भारतीयाला अलीकडे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी माधव गाडगिळिया. कोणत्या? तर माधव गाडगिळिया. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर माधव गाडगिळियांना UNEPच्या अर्थ चॅम्पियन्स अवॉर्ड 2024च्या जीवन गौरव श्रेणीने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर अर्थ चॅम्पियन पुरस्कार हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान मानला जातो. तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही एक संयुक्त संस्था आहे जी पर्यावरणीय समस्या हाताळते. यानंतर UNEPची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी 1972 मध्ये केली होती. यानंतर मुख्यालय कोठे आहे मित्रांनो? तर नैरोबी केनियामध्ये आणि प्रमुख आहे इंगर ॲडरसन. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर 2034 फिफा पुरुष विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सौदी अरेबिया हा देश. कोणता? तर सौदी अरेबिया हा देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर फिफाने जाहीर केले आहे की सौदी अरेबिया 2034 फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. तर ही स्पर्धा कतार 2022 नंतर प्रथमच मध्य पूर्वमध्ये आयोजित केली जाणार आहे. तर मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन 2030 आवृत्तीचे सहयजमान म्हणून निश्चित झाले आहेत. यानंतर 2026च्या विश्वचषकामध्ये युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांद्वारे प्रथमच 48 संघांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. यानंतर फिफा विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली. मुख्यालय झुरिच स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष जियान्नी इन्फंटिनो आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर एका कॅलेंडर वर्षामध्ये 4 शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधना. कोण? तर स्मृती मानधना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने शब्द क्रिकेटमध्ये आणखी एक पराक्रम गाजवला असून एका कॅलेंडर वर्षामध्ये 4 शतके झळकवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर यानंतर विस्टेनच्या मते या उल्लेखनीय कामगिरीने महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करण्याचा हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर डिसेंबर 2024 मध्ये सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डी गुकेश हा बनला आहे. कोण? तर डी गुकेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरुवारी 12 डिसेंबर रोजी सिंगापूरमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला आहे. तर हे विजेतेपद पटकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला
तर त्याचबरोबर बुद्धिबळात विश्वविजेता बनणारा गुकेश विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर यानंतर गुकेशने निर्णायक 14व्या गेम्समध्ये चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्रीय अर्थ मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अरुणीश चावला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर अरुणीश चावला यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बिहार केडरचे 1992च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी अरुणीश चावला यांची वित्त मंत्रालयात महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते सध्या रसायन आणि खते मंत्रालयात फार्मास्युटिकल सचिव म्हणून काम करत आहेत. तर यानंतर इतर नियुक्त्या पाहून घेऊयात आपण. तर भारताचे नवे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आहेत. तर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, केंद्र गृह सचिव गोविंद मोहन, कोळसा मंत्रालय सचिव विक्रम देव दत्त, आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव, कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन, यानंतर वित्त सचिव आहेत तुहिन कांत पांडे. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर पुढील प्रश्न 69वा, तर जॉन महामा कोणत्या आफ्रिकन देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, घाना. कोणत्या? तर घाना. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये माजी राष्ट्रपती आणि विरोधी उमेदवार जॉन महामा यांची आफ्रिकन देश घानाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. तर जेन नाना ओपोकू अग्यमांग यांची देशाची उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. तर घानाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत सरकार आणि आशियाई विकास बँक म्हणजेच एडीबी यांनी कोणत्या राज्याची किनारपट्टी सुरक्षा मजबूत करण्यासाठी $42 दशलक्ष कर्जाचा करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, महाराष्ट्र. कोणत्या? तर महाराष्ट्र. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत सरकार आणि आशियाई विकास बँक यांनी महाराष्ट्रातील किनारपट्टी आणि नदीकाठच्या संवर्धनासाठी $42 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे. तर ते किनारपट्टीची धूप, समुद्र किनाऱ्याचे पोषण आणि हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करेल. तर यानंतर आशियाई विकास बँकेविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना 1966 मध्ये झाली. मुख्यालय मनिला, फिलिपिन्स आणि सध्याचे अध्यक्ष मसात्सुगु अस्कावा हे आहेत. तर 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे ते. त्यानंतर मसातो कांडा हे अध्यक्ष असणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला? तर योग्य उत्तर एकूण 17 मुलांना. तर योग्य उत्तर ऑप्शन डी हे आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 मुलांना म्हणजेच 10 मुलींना आणि 7 मुलांना पंतप्रधानांचे राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले आहेत. तर वीर बाल दिनानिमित्त या पुरस्काराची घोषणा व वितरण करण्यात आले. तर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना एक पदक, प्रमाणपत्र आणि 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक म्हणजे TTDI 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 39वा भारताचा क्रमांक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2024 साठी ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारत 39व्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण कोणत्या देशाने मंजूर केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, चीन या देशाने. कोणत्या? तर चीन या देशाने. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए हे असणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर चीनने तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठ्या $137 अब्ज धरणाला मंजुरी दिली आहे. तर हे धरण दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट तासांपेक्षा जास्त वीज निर्माण करण्याच्या चीनच्या 14व्या पंचवार्षिक योजनेचा एक भाग आहे.
तर यानंतर पुढील माहिती, तर हे धरण हिमालयातील एका विस्तीर्ण खोऱ्यात बांधले जाईल, तर जिथे ब्रह्मपुत्रा नदी युटर्न घेते आणि अरुणाचल प्रदेश आणि नंतर बांगलादेशात वाहते. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय पंतप्रधानांनी 43 वर्षातील पहिली भेट कोणत्या देशात होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कुवेत या देशामध्ये. कोणत्या? तर कुवेत या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 आणि 22 डिसेंबर 2024 रोजी कुवेतला भेट दिली. तर 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांची आखाती देशाची पहिली भेट आहे. तर 2023 ते 24 या कालावधीमध्ये उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार $10 अब्जपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा असलेला भारत हा कुवेतचा प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. यानंतर कुवेत विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे कुवेत सिटी, चलन आहे कुवेती दिनार. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय सैन्याने नुकतेच भविष्यातील युद्धासाठी AI इन्क्युबेशन सेंटरचे अनावरण कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, बेंगळुरूमध्ये. कोठे? तर बेंगळुरूमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय लष्कराने बेंगळुरूमध्ये इंडियन आर्मी AI इन्क्युबेशन सेंटर सुरू केले आहे, जे त्यांच्या ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण आणि तांत्रिक क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण झेप आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कुवेत या. कोणत्या? तर कुवेत या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान मुबारक अल कबीर या आदेशाने सन्मानित करण्यात आले आहे. तर पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय सन्मान देण्याची ही 20वी वेळ आहे. तर ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेतचा नाईटहुड ऑर्डर आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर मैत्रीचे प्रतीक म्हणून हे राज्य प्रमुख परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना दिले जाते. यानंतर कुवेत विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी कुवेत सिटी आली, चलन आहे कुवेती दिनार. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चौधरी चरण सिंग यांच्या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चौधरी चरण सिंग भारताचे 5वे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे 5वे मुख्यमंत्री होते. तर कृषी सुधारणांमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांचा चॅम्पियन म्हणून साजरा केला जातो. तर 23 डिसेंबर हा दिवस भारताचा किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर उत्तर भारतामध्ये सरकार स्थापन करणारे ते पहिले गैर काँग्रेसी नेते होते. यानंतर 2024 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर ट्रम्प यांच्या AI धोरणासाठी कोणत्या भारतीयाला सल्लागार बनवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, श्रीराम कृष्णन या. कोणत्या? तर श्रीराम कृष्णन या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चेन्नईमध्ये जन्मलेल्या श्रीराम कृष्णन यांची व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीमध्ये AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने महिला अंडर 19 T20 आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने. तर यानंतर मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्वालालंपूर येथे झालेल्या 19 वर्षाखालील महिला T20 आशिया चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. तर अंतिम सामना बेउमास ओव्हल क्वालालंपूर येथे झाला आणि उपविजेता आहे बांगलादेश. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर नुकतेच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले, तर ते देशाचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते? तर यानंतर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 13व्या क्रमांकाचे. कितव्या क्रमांकाचे? तर 13व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 1991 ते 1996 दरम्यान PV नरसिंह राव यांच्या
नेतृत्वाखालील सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री म्हणून काम केले होते. तर यूपीचे 2 टर्म पंतप्रधान त्यांनी 2004 ते 2014 दरम्यान सर्वोच्च पद भूषवले आणि या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले. यानंतर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ज्युनियर नेमबाजी विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या भारत देशामध्ये. कोणत्या? तर आपल्या भारत देशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर ज्युनियर नेमबाजी विश्वचषक पुढील वर्षी भारतामध्ये होणार आहे. तर रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या स्पर्धा यामध्ये होणार आहेत. तर भारत ज्युनियर नेमबाजी विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे आपल्या भारताची. तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या खेळाडूने नेक्स्ट जेन ATP फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, जोजाओ फोन्सेकाने. कोणी? तर जोजाओ फोन्सेकाने. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, 49वे भारताचे स्थान आहे. कितवे आहे आपल्या भारताचे स्थान? तर 49वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताने 2024 नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे. तर 2023 मध्ये 60व्या स्थानावरून 11व्या स्थानांनी झेप घेत 49व्या स्थानावर पोहोचले आहे आणि त्याचा स्कोर 53.63 पर्यंत वाढला आहे. तर हे यश डिजिटल पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या दिशेची दृढ वचनबद्धता दर्शवते. यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, व्ही रामसुब्रमण्यम. कोण? तर व्ही रामसुब्रमण्यम यांची. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नुकतीच व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पहिले अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा हे पहिले अध्यक्ष होते. यानंतर मित्रांनो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही भारतातील एक केंद्रीय मानवाधिकार आयोग संस्था आहे. तर त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. तर आयोगाचे अध्यक्ष भारताचे निवृत्त सरन्यायाधीश असावेत. तर एक सदस्य सर्वोच्च न्यायालयाचा सेवारत किंवा निवृत्त न्यायमूर्ती असणे आवश्यक आहे आणि एक उच्च न्यायालयाचा सेवारत किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश असणे आवश्यक आहे. तर यानंतर इतर 2 सदस्यांना मानवी हक्कांशी संबंधित कामाचे ज्ञान किंवा अनुभव असणे आवश्यक आहे आणि यानंतर आयोगामध्ये एक महिला सदस्यही असणे आवश्यक आहे. यानंतर 2024 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या आपण पाहूयात. तर भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण बनले आहे? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना. राष्ट्रीय महिला आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजय किशोर रहाटकर यांची. यानंतर इंडियन कोस्ट गार्डचे 26वे महासंचालक तर परमेश शिवमणी. यानंतर भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर सतीश कुमार यांची. यानंतर संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती सुदान यांची. यानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नोएल टाटा यांची. यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 3रे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर आशिष खन्ना यांची. यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचे नवे महासंचालक कोण बनले? तर राजविंदर सिंग भाटी बनले. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर PT उषा ह्या आहेत. यानंतर मित्रांनो पुढील माहिती, तर 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरविंद पानगडिया यांची. यानंतर भारताचा नवीन CAG कोण बनला आहे? तर संजय मूर्ती. यानंतर RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? तर संजय मल्होत्रा. कोण आहेत? तर संजय मल्होत्रा. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, माहितीकडे लक्ष देत जा. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडे श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, S जयशंकर यांना. कोणाला? तर S जयशंकर यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना भारताचे परराष्ट्र धोरण आणि
जागतिक नेतृत्व यातील अतुलनीय योगदानाबद्दल श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणती स्पेस एजन्सी 30 डिसेंबर रोजी स्पेड-एक्स मिशन लॉन्च करणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इस्रो ही। कोणती? तर इस्रो ही। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये। तर भारत आपले स्पेड-एक्स मिशन लॉन्च करेल, ज्याचा उद्देश अवकाशामध्ये स्पेसक्राफ्ट डॉक आणि अनडॉक करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे आणि प्रदर्शित करणे हे आहे। तर यासाठी भारत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C60 चा वापर करणार आहे। तर इस्रो विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झाली। मुख्यालय बेंगळुरू मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष डॉक्टर S सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत। कोण आहेत सध्याचे अध्यक्ष? डॉक्टर S सोमनाथ। यानंतर पुढील प्रश्न, तर सुशासन दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अटल बिहारी वाजपेयी यांच्या। कोणाच्या? तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर सुशासन दिन दरवर्षी 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त साजरा केला जातो। तर यावर्षी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 100वी जयंती साजरी होत आहे। तर यानंतर शताब्दी सोहळ्याची सुरुवात लखनौमध्ये अटल आरोग्य मेळ्याच्या उद्घाटनाने झाली। तर भारत सरकारने 2014 मध्ये सुशासन दिनाची सुरुवात केली। तर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेर येथे झाला। तर यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्यात झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मध्य प्रदेश या राज्यामध्ये। कोणत्या? तर मध्य प्रदेश या। तर यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतीच मणिपूरच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अजय कुमार भल्ला। कोणाची? तर अजय कुमार भल्ला यांची। तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर 24 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केलेली आहे। तर राज्यपालांची नियुक्ती घटनेच्या कलम 153 नुसार केली जाते। तर त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि तो राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण 5 राज्य आणि त्यांचे राज्यपाल पाहूया। तर मणिपूरचे आहेत अजय कुमार भल्ला, तर ते माजी केंद्रीय गृह सचिव, जातीय संघर्ष हाताळण्यामध्ये कौशल्य असलेले आहेत। यानंतर बिहारचे आहेत आरिफ मोहम्मद खान, तर ते केरळमधून बदली झालेले आहेत। तर त्यांच्या बौद्धिक आणि प्रशासकीय कुशाग्रतेसाठी ते ओळखले जातात। यानंतर केरळचे आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, तर ते बिहारमधून पुन्हा नियुक्ती व अनुभवी एक प्रशासक आहेत। तर ओडिशाचे आहेत हरिबाबू कंभमपती, ते आहेत मिझोराममधून बदली झालेले, तर रघुबर दास यांची ते जागा घेतली। यानंतर पुढील आहेत मिझोरामचे, तर जनरल डॉक्टर VK सिंग, तर ते आहेत निवृत्त लष्करी अधिकारी आणि माजी केंद्रीय मंत्री, धोरणात्मक नेतृत्व आणतात। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने परदेशामध्ये शिकणाऱ्या दलित मुलांना खर्च उचलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्ली या। कोणत्या? तर नवी दिल्ली या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे। तर दलित कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि परदेशी विद्यापीठामध्ये जाण्याचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर हरित पायाभूत सुविधांसाठी भारताने कोणत्या बँकेकडून $500 दशलक्ष कर्ज मिळवले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ADB या बँकेकडून। कोणत्या? तर ADB या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हरित आणि शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी भारताने आशियाई विकास बँकेसोबत ADB म्हणजेच $500 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे। तर आशियाई विकास बँकेविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, स्थापना 1966 मध्ये झाली आणि आशियाई विकास ही आशियाई पॅसिफिक क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित करणारी एक प्रादेशिक बहुपक्षीय विकास बँक आहे। यानंतर मुख्यालय मनिला फिलिपिन्स
आहे. अध्यक्ष मासात्सुगो अस्कावा आणि सदस्य देश आहेत 69, तर 69वा सदस्य देश आहे इस्रायल. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर आगामी एरो इंडिया 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, बेंगळुरूमध्ये. कोठे? तर बेंगळुरूमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एरो इंडिया 2025 ची 15वी आवृत्ती 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान एअरफोर्स स्टेशन येलाहंका, बेंगळुरू, कर्नाटक येथे आयोजित केली जाईल. तर यानंतर एरो इंडिया विमान उद्योगात माहिती, कल्पना आणि नवीन घडामोडींची देवाणघेवाण करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देखील देईल. यानंतर देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासोबतच ते मेक इन इंडियालाही चालना देतील. यानंतर पुढील प्रश्न, तर गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गुरमीत सिंग संधावालिया यांची हिमाचल प्रदेशच्या आणि न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची उत्तराखंडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हे आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिसेंबर 2024 मध्ये न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षी निवृत्त होतात. तर यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. कोठे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय जगभरातील पर्यटकांसाठी खुले झाले आहे. तर त्याचे नाव आहे अभय प्रभावना. काय आहे नाव? अभय प्रभावना. तर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई पुणे महामार्गावर इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. यानंतर ते फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चरल अँड हिस्ट्री यांनी बांधले आहे. तर हे संग्रहालय जैन धर्माच्या इतिहासावर आणि तत्वज्ञानावर आधारित आहे. यानंतर हे संग्रहालय 3.5 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर आयसा के वलू इके यांची कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, टोंगाया. कोणत्या? तर टोंगाया. तर यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लखनौ या शहरामध्ये. कोणत्या? तर लखनौ या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 डिसेंबर 2024 रोजी लखनौमधील कुडिया घाट येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. तर वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा हा कार्यक्रम होता. यानंतर पुढील प्रश्न, तर शाहू तुषार माने यांनी डिसेंबर 2024 मध्ये 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते? तर सुवर्ण पदक. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शाहू तुषार मानेने भोपाळ येथे झालेल्या 67व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या वरिष्ठ गटामध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. तर त्याने धनुष श्रीकांतला हरवून सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर बाल्ड ईगल अधिकृतपणे कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अमेरिका या देशाचा. कोणत्या? तर अमेरिका या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बाल्ड ईगल अधिकृतपणे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा राष्ट्रीय पक्षी बनला आहे. तर हा पक्षी 240 वर्षांहून अधिक काळ अमेरिकाचा ताकदीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. तर बाल्ड ईगल म्हणजे गरुड आहे मित्रांनो. तर यानंतर बाल्ड ईगल त्याच्या पांढऱ्या डोळे, पिवळी चोच आणि आकर्षक तपकिरी शरीरासाठी ओळखला जातो. यानंतर बाल्ड ईगल युनायटेड स्टेट्सच्या सीलवर दिसते. तर यानंतर हे सील 1782 पासून अधिकृत कागदपत्रांमध्ये वापरले जात आहे. यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी वॉशिंग्टन DC आहे. चलन आहे अमेरिकन डॉलर.
आणि सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेश. कोणत्या? तर मध्य प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये. तर पंतप्रधानांनी डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले. तर 2070 पर्यंत भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टाला समर्थन देत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. तर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, तर केंद्र सरकारने आरिफ मोहम्मद खान यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बिहार. कोणत्या? तर बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1,500 लाईक टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर 1,500 लाईक पूर्ण केले तर एकही मिनिट मी वेळ वाया न घालवता या व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अपलोड करतो. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1,500 लाईक टार्गेट पूर्ण करताल. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्र सरकारने आरिफ मोहम्मद खान यांची बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यापूर्वी ते केरळचे राज्यपाल होते. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप कोणत्या देशाने जिंकला? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर डिसेंबर 2024 मध्ये सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? तर मित्रांनो, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.